नमस्कार, मी संतोष मिसाळ. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. बादलेवाडी येथे म्हशीवर बिबट्याचा हल्ला, माढा तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण. घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक. हीटरच्या गरम पाण्याने भाजलेल्या मुलीचा मृत्यू. सोरे गावात जखमी दुचाकी स्वाराचा मृत्यू. अकलूजच्या हॉटेलमध्ये उसाचा ट्रक घुसला आणि भाडे आल्याचा बहाणा करून जबरदस्तीने पिकअप पळविले. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. माढा तालुक्यातील बादलेवाडी येथील शेतकरी योगेश वाघमाडे यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला आहे. योगेश वाघमोडे हे आपली जनावरे गोठ्यात बांधून गावामध्ये आले होते. सकाळी 6 वाजता शेतामध्ये गेले असता त्यांना आपली म्हैस ठार झाल्याचे दिसले. त्यांनी गावामध्ये येऊन हा प्रकार गावकरी मंडळींना सांगितला. हा हल्ला बिबट्याने केला का, बिबट्या सदृश्य प्राण्यांनी केला असा गावकरी या विषयावर तर्कवितर्क काढत आहेत. योगेश वाघमोडे यांना फोन करून इतर शेतकऱ्यांनी माहिती दिली. गावातील मंडळींनी फोन करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बादलेवाडी येथे बोलावून घेतले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन पाहणी केली. त्यामध्ये बिबट्याचे ठसे मॅच होत आहेत. यामुळे योगेश वाघमोडे यांच्या म्हशीवर झालेला हल्ला हा दुसरा कशाचा नसून तो बिबट्याचाच आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बादलेवाडी गावासह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे वनरक्षक सुरेश कुर्ले यांनी सांगितले आहे. या ठिकाणी 3 ते 4 वर्षांपासून बिबट्या हा अधूनमधून दिसत आहे, परंतु या अगोदर असा कोणताही प्रकार या बिबट्याकडून घडलेला दिसून येत नव्हता. पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी उपस्थित वनरक्षक सुरेश कुर्ले, वनपाल बाबासाहेब लटके, सतीश उडगे, वनसेवक विलास डोके व तुषार पवार, योगेश वाघमाडे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. 13 गुन्हे उघड करून 9.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरी, घरफोडीचे 13 गुन्हे उघड केले असून त्यांच्याकडून 8,70,818 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लतीफ उर्फ राजेश दारकश काळे, वय वर्ष 32, राहणार पारगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. रवी उर्फ वकिल्या शौर्यप्पा पवार, वय वर्ष 28, राहणार सोन्या, तालुका जत, जिल्हा सांगली. शुभम राजू काळे, वय वर्ष 19, राहणार बोचरी वस्ती, वाघदरी, करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. यातील लतीफ काळे याला करमाळा पोलीस ठाण्यात दाखल केले असता गुन्ह्यात आष्टी, जिल्हा बीड येथून अटक करून त्याच्याकडून करमाळा, मोहोळ, टेंभुर्णी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी, घरफोडीचे 10 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 4,43,318 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हा सराईत गुन्हेगार असून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रातील करमाळा, मोहोळ, टेंभुर्णी, बार्शी, करकम या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 17 गुन्ह्यात तो पाहिजे होता. तसेच रवी पवार आणि शुभम काळे या दोघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पंढरपूर परिसरातील 3 गुन्हे उघड करून 4,27,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून एकूण 8,70,818 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या तिघा आरोपींकडून हस्तगत केला आहे. सोलापूर येथे पहाटेच्या सुमारास पाणी तापवण्याचा हीटर फुटून उकळते पाणी अंगावर पडून भाजलेल्या 9 वर्षीय बालिकेचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी मृत्यू झाला आहे. अजिंक्य समाधान जगताप, वय वर्ष 9, राहणार सोहाळे असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. 18 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना सोहळे गावात घडली आहे. अजिंक्य हिचे वडील समाधान जगताप हे रात्री हीटरचे बटन चालू करून झोपी गेले होते. 18 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हीटर फुटला आणि उकळते पाणी अंगावर पडल्याने अजिंक्य जगताप, तिचे वडील समाधान जगताप, वय वर्ष 35 आणि आई दीपाली, वय वर्ष 30, राहणार सोहाळे असे तिघेजण भाजून जखमी झाले आहेत. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान जगताप ही मयत झाली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे. सोलापूर येथील विजापूर रोडवरील सोरेगाव येथे 2 दुचाकीच्या अपघातामध्ये जखमी झालेले सिकंदर नबीसाहब शेख, वय वर्ष 56, राहणार बाळेवेस, सोलापूर हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी सकाळी मरण पावले आहेत. ते 28 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकीच्या पाठीमागे बसून सोलापूर ते सोरेगाव दिशेने निघाले होते. सोरेगाव येथील भीमदेव वस्ती जवळ पाठीमागून दुसरी दुचाकी धडकल्याने ते जखमी झाले होते, अशी नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे.
सोलापूर येथील विजापूर रोडवरील सोरेगाव येथे दोन दुचाकीच्या अपघातामध्ये जखमी झालेले सिकंदर नबी साहब शेख वय 56 राहणार बाळेवे सोलापूर हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी सकाळी मरण पावले। ते 28 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकीच्या पाठीमागे बसून सोरेगाव ते सोलापूरच्या दिशेने निघाले होते। सोरेगाव येथील भीमदे वस्तीजवळ पाठीमागून दुसरी दुचाकी धडकल्याने ते जखमी झाले होते, अशी नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे। अकलूज तालुका माळशिरस येथे बायपास रोडला कृष्णप्रिया लॉन्स समोरील गाळ्यामध्ये हॉटेलमध्ये ऊसाचा ट्रक घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। गुरुवारी कारखान्याकडे दुपारी 4च्या सुमारास ऊस घेऊन जाणारा ट्रक नंबर 4112 हा चालला असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने चक्क रस्त्याच्या कडेच्या गाळ्यातील हॉटेलवर आदळला। त्यावेळी चहा पिण्यासाठी काही लोक दोन चाकी गाड्या रस्त्याच्या हॉटेलमध्ये कडेला लावून बसले होते। हा अपघातात 5 मोटरसायकलचा चोराडा झाला आहे। अकलूज बायपास कडून एक ट्रक ऊस घेऊन कारखान्याकडे निघाला असता ही दुर्घटना घडली आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्या ट्रकमध्ये ओव्हरलोड ऊस भरल्याचे तेथील लोक व दुकानदार बोलत होते। हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांचे नुकसान झाले असून तपास अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय रत्नदीप गायकवाड हे करीत आहेत। आरटीओ कार्यालयाकडील कोणीही 2 तास झाले तरी दुर्घटनास्थळी भेट देण्यास आले नव्हते। मंगळवेढा येथे एका पिकअप चालकाला तासगावचे भाडे आहे असे सांगून शहरातील दामाजी चौकात बोलावून गाडीचा हप्ता का भरला नाही असे म्हणून चालकाला शिवीगाळ करत जबरदस्तीने पिकअप व त्यामध्ये ठेवलेले 20,000 रुपये इतकी रक्कम व इतर साहित्य घेऊन गेल्या प्रकरणी नागनाथ उर्फ दत्ता राजकुमार स्वामी राहणार भाळवणी, वैभव बाबूराव साळुंखे, विशाल बाबूराव साळुंखे राहणार चिचुंबे तालुका पंढरपूर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी प्रवीण बाबूराव साळुंखे वय 31 राहणार भाळवणी यांच्याकडील पिकअप गाडी क्रमांक MH11 CH 7867 ही आत्याचा मुलगा दत्तात्रय दंडवते यांची नावे 20 जानेवारी 2022 रोजी 1 लाख रुपये देऊन नोटरी वाहन खरेदी पावती करून घेऊन सदरची गाडी ताब्यात घेतली होती। या गाडीचे हप्ते फिर्यादीची पत्नी नीलम हिचे HDFC बँक शाखा malaड मुंबई येथे असलेल्या खाते क्रमांकावरून फिर्यादीचे वडील बाबूराव साळुंखे यांचे इंकट विकास फायनान्स शाखा पंढरपूर येथील खात्यामध्ये रक्कम भरून हप्ते फेडत होते। दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता फिर्यादीच्या ओळखीचे नागनाथ स्वामी यांनी फोन करून फिर्यादीस म्हणले, तुझे गाडीस तासगाव जिल्हा सांगली येथील भाडे आले आहे, तू लवकर मंगळा येथील दामाजी चौकात पिकअप घेऊन ये असे सांगितल्यानंतर फिर्यादी पिकअप गाडी घेऊन पाठीमागील हौदात 114 प्लास्टिक कॅरेट घेऊन आले। यावेळी आरोपीने तुझ्या पिकअप गाडीची चावी दे असे म्हणून चावी घेऊन गाडी चालवण्यास बसून गाडी मागे पुढे करत फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ केली। तसेच आरोपीने तू गाडीचा हप्ता वेळेवर का भरला नाही असे म्हणत हाताने मारहाण करून पिकअप गाडीचे केबिनमध्ये ठेवलेली 20,000 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य प्लास्टिक कॅरेट, स्टेपनी, टायर पिकअप गाडी जबरदस्तीने घेऊन गेला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे। भारतीय दंडविधान कलम 327, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध दरम्यान मागील आठवड्यापूर्वी या 4 चाकी वाहनाची पोलिसात तक्रार अर्ज दिल्यानंतर न्याय मिळत नसल्याने फिर्यादीने पोलीस अधीक्षकांना उपासमार होत असल्याने चक्क आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली होती। दरम्यान तक्रारदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी ठिय्या मांडल्यानंतर त्यांना उशिरा का होईना न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।